एक बुद्धाची गोष्ट आठवते. गौतम बुद्ध रोज चिंतन करायचे आणि ते आपल्या त्या ह्याच्यामध्ये रात्री प्रवचन करायचे. रोज रात्री प्रवचन करायचे. मग त्यांचा शिष्यगण सगळा जमलेला असायचं. मग चांगलं काहीतरी कानावर पडा म्हणून गावातलेही लोक येऊन बसायचे. तर नेहमीप्रमाणे एक दिवशी त्यांनी ते प्रवचन संपवताना ते म्हणाले, चला आजचं प्रवचन संपलं, आता प्रत्येकाने आपल्या आपल्या कामाला जायला हरकत नाही. मग शिष्यगण उठला आणि आपलं चिंतन करायला गेला. आज गुरूंनी काय सांगितलं. बुद्ध उठले आणि ते स्वतः गेले. आपण आता उद्या काय सांगायचं किंवा जगाचे आणखीन काय आशय आहेत. त्यात एक सावकार बसला होता. तो म्हणाला, आता बुद्धांनी महाराजांनी सांगितले, तो उद्या कोणाकोणाची वसुली त्याची लिस्ट काढून ठेवली पाहिजे. तो त्या कामाला गेला. त्यात एक चोर बसला होता. तो म्हणाला, महाराजांनी सांगितलं आपल्या कामाला जा. आता काम आपलं म्हणजे आपण गेलं पाहिजे. तो कुठे दरोडा घालायचा तिथे गेला. एक वेश्या बसली होती, ती देह विक्री करायला गेली. वाक्य एकच होतं मित्रांनो. प्रत्येकाने आपल्या मतलबानुसार अर्थ काढला. आपल्याकडे तेच चाललेलं आहे. आणि प्रत्येक आपलं ऐकलं तर तुम्हाला असेल काय बरोबर पटतं हो. पटण्यासारखं बोलतात परत. कारण ते आशय चुकवत असतात.